दीदी आवरला का तुझं? अरे देवा किती गर्दी केली इथं सगळ्यांनी. त्या नवरीला गरम व्हायला लागले, दिसत नाही का तुम्हाला? सगळी कडेनी जत्रा करून उभारलाय तिच्या. व्हा बाहेर सगळ्यांनी. ए निघा. ही कार्ती तर नुसता मधी 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 मधी. ए निघ बाहेर. हो ह्याच्यात राहता ऐकते का बाई? निघ बाहेर. ओ फोटोग्राफर दादा, मी ना नवरीची बहीण आहे, तर तुम्ही ना असं मी कुठेतरी बोलताना अशी हसताना नाचताना असं एकदम कॅन्डिड मध्ये फोटो घ्या माझे, ठीक आहे? ओके. दीदी दीदी तुला काय हवंय का? पाणी ज्यूस वगैरे? हां कम्फर्टेबल आहे ना तू? ओके. काय मग तू कधी करतेस लग्न? माझा एक मुलगा आहे बिना लग्नाचा. हे बघा काकी, तुम्ही लग्नाला आलाय तर मस्तपैकी खावा प्या आणि तुमच्या घरला निघून जावा. दीदीने लग्न केलं म्हणून मी नाही लगेच लग्न करणार आहे, त्यामुळे तुमच्या पोराच्या लग्नाचा बँड वाजा ना दुसरीकडे जाऊन वाजवा. निघायत ना. अरे गाबड्या, तू माझ्या ड्रेसवर पायदा लागलेस. हो तिकडे, माझी सेफ्टी पिन निघाला, तेवढी नीट लावा ना. ही काळं वांडूर काय सारखं माझ्याकडे बघायला लागले. डोळं काढून हातात दिलं पाहिजे त्याचं. हे तर आता थांब. ए दीदी, तुझ्या दिराला नीट समजावून सांग, सारखा माझ्यावर लाईन मारायला लागलाय. मी काय तुझ्यासारखी साधी भोळी नाहीये. शेजन ह्याच्या पुंग्या टाईट करून ठेवून. ए ऐका ना, नवरा नवरीचं ताट बनवायला लागली ती. आपण एक काम करूया, जिजूंच्या आमटीमध्ये ना वाटीभर चटणी मिक्स करूया. त्यांना बी कळू दे जरा. मिळवणीचा झटका पिल्या पिल्या का नाही कान ठेळ्याच बसल्या पाहिजे त्या, आणि मेंदू कसा ताड 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 उडला पाहिजे. हे बघा, 50,000 रुपये दिल्याशिवाय आम्ही काय बुट्ट देणार नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये आम्ही पार्टी करणार आहे. हा, आतापर्यंत त्या गल्लीच्या बाहेर गाड्यावरचा वडापाव खात होती आणि आता 5 स्टार मध्ये जातेस वे. अगं बाई फोटोग्राफर. ओ दीदी, तुम्ही साईडला सारखा. मी नवरीची बहीण आहे. असू दे, साईड लावा. मला नवरा नवरीचे फोटो घ्यायचे आहेत.